नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गोंडबुरंडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील सिंचन साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। शेजाऱ्याने आग लावून पेटवून दिल्याची तक्रार पीडित शेतकऱ्याने पोलिसात केली आहे। त्यामुळे शेजाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही घटना 21 एप्रिल दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली आहे। तुळशीराम आत्राम गोंडबुरंडा असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे, तर प्रवीण अशोक राजूरकर गोंडबुरंडा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे। पीडित शेतकरी हा गोंडबुरंडा येथील स्वतःच्या मालकीची शेती करीत असून पीडिताच्या शेतालगत प्रवीण राजूरकर यांनी ठेक्याने शेती केली आहे। या शेतकऱ्याने आपल्या शेतातील धुरा पेटवला असून या पेटत्या धुऱ्याने पीडित शेतकऱ्याचे नुकसान केले आहे। शेजाऱ्याने आपल्या शेताचा कचरा पेटवण्याच्या उद्देशाने आग लावली होती, मात्र त्या आगीत तुळशीराम आत्राम यांच्या शेतातील सिंचन साहित्य जळून खाक झाले आहे। घटनेबाबत विचारपूस केल्यानंतर राजूकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केले असा आरोप तक्रारीतून करण्यात आला। शेतकऱ्यांनी त्याच्या शेतातील कचरा निष्काळजीपणाने आग लावून पेटवल्यामुळे पीडिताचे अंदाजे 50,000 रुपयाचे नुकसान झाले आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे।